ठिकाणी आपण मालवणसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि हा आपल्या सांस्कृतिक ओळख असलेला ह्या मामा वरेरकर नाट्यगृह आपल्याला सर्वांना माहिती आहे. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काय आपली या नाट्यगृहाची परिस्थिती झालेली की आणि त्यासाठी निलेशजींना आम्ही फक्त सांगितलं पण नाही, त्यांनी स्वतःहून फोन करून आम्हाला ह्या निधीबद्दल सांगितलं आणि खरोखरच मी मनापासून निलेश साहेबांचे आभार मानते. आज या ठिकाणी आपण बसलो ते त्यांच्यामुळेच आपण सर्व हे 10 कोटी मंजूर, 10 कोटी आणि 1 कोटी 11 कोटी मंजूर झाले आहेत या मामा वरेरकर नाट्यगृहासाठी. आणि पुन्हा एकदा मी आपले निलेश साहेबांचे मनापासून धन्यवाद देते की आम्ही आज 4 महिने झाले या मालवण नगरीचे मी नगराध्यक्ष पदी आहे, पण त्याआधी वर्षभर निलेश साहेब या मालवणसाठी जे काय काम करतायत ते आम्ही खूप जवळून पाहिले आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर होतो. निलेशजी राणे साहेबांचे हे धोरण त्यांच्या कृतीतून विकास हे आहे, केवळ नाट्यगृहच नव्हे तर शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी विकासाचा धडाका लावला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शहराची गटारे, रस्त्याची कामे जवळजवळ 56 कामांसाठी आता निलेश साहेबांनी जवळजवळ 5.5 कोटी रुपयाचा निधी इथे प्राप्त करून दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्या मालवणच्या पर्यटन सौंदर्यात भर पडली आहे. आपले मालवण हे पर्यटनाच्या दृष्टीने आता विकसित होत आहे. त्यासाठी आपण ही वाढती वर्दळ पाहता वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी निलेशजी साहेबांनी जरी मरी ते आडारी असा एक पर्यायी मार्ग साहेबांनी आपल्या स्वखर्चातून रस्त्यासाठी आपल्याला निधी दिला आहे आणि खरोखरच या साहेबांनी लवकरच हा मार्गी लावतील हा आपण आपला विकासाचा शब्द पाडणे ही त्यांची कार्यसंस्कृती आहे. फक्त ते बोलत नाही तर करून दाखवतात. आज या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मी इतकेच म्हणेन की विकासाचा प्रवास हा निलेशजी साहेबांनी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. आपणही त्याला तितकीच साथ देऊया. आपल्या सर्व मालवणवासियांनी त्याला साथ देऊया ही मी नम्र विनंती करते. आदर्श मालवण बनवण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्याशी खंबीरपणे उभे राहूया आणि त्यांच्या विनंतीला मान देत हा तातडीने निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी मी पुन्हा एकदा निलेश साहेबांचे मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.